आता तुमच्या शरीरातलं जलतत्व संपलं, आता तुमच्या शरीरातलं वायुतत्व संपलं. आता फक्त तुमच्या शरीरात 2च तत्व शिल्लक राहिली. एक आहे आकाश तत्व आणि दुसरं आहे तेज तत्व. कुंडलिनी तुमच्या शरीरामध्ये आता तुमच्या मूलाधाराला शांत होऊन पोहोडते आणि ती पोहोडल्यानंतर तुमच्या शरीरामधली जी आहे ती ज्या 3 ऊर्जा आहेत, एक आहे इडा, दुसरी आहे पिंगला आणि तिसरी आहे सुषुम्ना. ह्या 3 शक्ती तुमच्या शरीरात सदैव वास करत असतात. ज्याला आपण ज्यावेळेला आपल्या शरीराच्या नाकावाटे, उजव्या नाकपुडी वाटे ज्यावेळेला वायू बाहेर पडतो, उच्छ्वास बाहेर पडतो, त्यावेळेला आपल्या शरीरामधली इडा हे तत्व जागृत असतं, ज्याला सूर्य तत्व म्हणतो. ज्यावेळेला डावी नाकपुडीतून आपला अपान वायू बाहेर पडत असतो, त्यावेळेला चंद्र तत्व आपल्या शरीरामध्ये जागृत असतं, त्याला पिंगला तत्व असं म्हणतात. आणि ज्यावेळेला दोन्ही नाकपुडीतून आपला उच्छ्वास बाहेर पडत असतो, त्यावेळेला आपण हे एक स्थिर तत्वावर किंवा सुषुम्ना तत्वावर स्थिर असतो. तर हे समत्व पातळीवरचं तत्व आहे. ज्यावेळेला असंही म्हणतात की आपण उजव्या नाकपुडीतून उच्छ्वास बाहेर टाकत असतो, तेव्हा आपण धनभारांकित असतो. एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते. ज्यावेळेला डाव्या नाकपुडीतून आपला उच्छ्वास बाहेर पडतो, त्यावेळेला एक निगेटिव्हिटी असते, नकारात्मक भावना असते. आणि ज्यावेळेला दोन्ही नाकपुडीतून आपला श्वास बाहेर पडत असतो, त्यावेळेला आपण जीवनाकडं अत्यंत बॅलन्सिंग पाहत असतो. किंवा निर्णय घेत असताना सर्वात उत्तम कालावधी कुठला, तर दोन्ही नाकपुडीतून ज्यावेळेला आपला उच्छ्वास बाहेर पडत असतो, तेव्हा तो अत्यंत उत्तम कालावधी चांगल्या प्रकरणामध्ये निर्णय घेण्यासाठी असतो. आपण मूळ गोष्टीकडे येऊया की आपली कुंडलिनी आता जी आहे ती स्थिर झालेली आहे, आपल्या मूलाधाराला येऊन बसलेली आहे. तिनं आपल्या 3 तत्वांचा जो आहे तो आपल्या शरीरातला पूर्णपणे ती पिऊन घेतलेली आहे 3 तत्व. आता जेव्हा ती पुन्हा सक्रिय होते, तेव्हा ती इडा आणि पिंगला याच्यामधला जो भाग आहे समत्व पातळीवरचा, तो आहे सुषुम्ना. सुषुम्नेच्या वाटे ती प्रवास करायला सुरुवात करते. आणि हा प्रवास जो आहे, कुंडलिनी मूलाधारवरनं निघाली आणि तिने एक एक करत 3 तत्व तिने गिळंकृत केली. आणि मग तिचा जो वर प्रवास आहे सहस्त्रारकडे, त्यावेळेला काय काय होत जातं आणि चक्रांचा त्याच्यावर, ती चक्रांमधनंच जाते ना वर, काय परिणाम होतो? आपण अगदी बरोबर बोललात. सर्वांना ह्या गोष्टीची उत्सुकता असते की कुंडलिनीचा जो पुढचा प्रवास आहे तो कसा आहे. तर 3 जेव्हा ती शरीरातली तत्व जी आहेत, ती मुख्य तत्व पृथ्वीतत्व, जलतत्व आणि वायुतत्व ही खाते, तेव्हा तिचा प्रवास जो सुरू होतो तो प्रवास जाऊन हृदयस्थ ग्रंथी, जिथं विष्णू ग्रंथी तिला आपण म्हणतो, कंठस्थ ग्रंथी, त्याच्यानंतर आपली आज्ञाचक्राच्या ठिकाणची ग्रंथी असते, तिथपासून तो प्रवास या 3 ठिकाणच्या गाठी ज्या असतात त्या सुटतात. म्हणजे आम्ही त्याला एंडोक्राइन ग्लँड्स म्हणतो, पिनियल ग्लँड. अगदी बरोबर. ह्या 3 ग्रंथी शरीरातली खूप महत्त्वाच्या आहेत. या 3 ग्रंथीशी या कुंडलिनीचा जवळचा संबंध निर्माण होतो आणि शरीरावर त्या 3 ग्रंथीचे जे बंध असतात ते सुटतात. आणि त्याच्यानंतर जे सप्तचक्रामध्ये हे शरीर गुंफलं गेलेलं आहे, ज्याला आपण मूलाधार चक्र, त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, त्याच्यानंतर आज्ञाचक्र, विशुद्ध चक्र आणि सहस्राकार चक्र, ही जी 7 चक्र जी आहेत, त्या 7 चक्रामध्ये जे प्रत्येक माणसाचं जीवन हे गुंफलं गेलेलं आहे, हे 7 चक्रांचे पदर उलगडले जातात. आणि असा व्यक्ती, त्या व्यक्तीला सिद्धी प्राप्त होतात.
असं म्हटलं जातं ना की सिद्धीमध्ये अडकू नये. तर ज्ञानेश्वर आपल्याला काय सांगतात? अगदी बरोबर. वारकरी संप्रदाय हा सिद्धीपासून फार दूर लांब पळतो. कठीण आहे ना पण ते न कारण अडकणं. सिद्धी पुन्हा आपल्याला एवढं साधकाने एवढी प्रचंड साधना केली असताना या ज्या 8 सिद्धी आहेत, अष्टसिद्धी नवनिधिके दाता, हनुमंताला त्या प्राप्त असलेल्या सिद्धी आहेत. ह्या 8 सिद्धी, त्याच्यामध्ये लघुमा आहे, महिमा आहे, गरिमा आहे, प्राकाम्य आहे. तुम्हाला लहानात लहान होता येतं, मोठ्यात मोठं होता येतं. तुम्हाला पर्वतासारखं जड होता येतं, तर मला अणू एवढं हलकं होता येतं. तुम्हाला प्रत्येक प्राण्याच्या मनातलं कळू शकतं. तुम्हाला प्रत्येक प्राण्याला स्वतःच्या मनाप्रमाणे इच्छित त्याला तुम्हाला जसं वागवायचं आहे तसंही वागवता येऊ शकतं. किंबहुना तुम्ही प्रत्येक प्राण्याला वशही करू शकता. विशेषतः नवनाथांच्या ग्रंथामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी आढळून येतील की नवनाथ हे सिद्धी प्राप्त करत होते आणि सिद्धीच्याद्वारे ते या पंचमहाभूताला, त्यांच्या शक्तींना स्वतःच्या सामर्थ्यानं झुलवत ठेवत होते. नवनाथांच्या नाथ संप्रदायामधल्या या ज्या शक्ती आहेत, माऊली असं म्हणतात की या शक्ती ह्या साधकानं कधीही त्याचा वापर करू नये. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.